नमस्कार, मी नम्रता जाधव. नमस्कार, मी नंदिनी साळुंखे. आमच्या शाळेचे नाव न्यू इंग्लिश स्कूल सायरी, तालुका जिल्हा सातारा. आमच्या या प्रोजेक्टचे नाव प्लास्टिक वेस्ट ब्रिक्स अ सस्टेनेबल बिल्डिंग सोल्युशन. प्लास्टिक कचऱ्याच्या विटा टिकाऊ बांधकामाचा उपाय. आमचा हा प्रकल्प आपल्या जगासमोरच्या मोठ्या 2 समस्यांवर उपाय देतो. एक म्हणजे प्लास्टिक कचरा, 2 म्हणजे टिकाऊ परवडणाऱ्या बांधकाम साहित्याची गरज. आमचा हा प्रोटोटाइप नमुना एक साधा पण शक्तिशाली उपाय दाखवतो. यासाठी लागणारे साहित्य: बारीक केलेल्या प्लास्टिक, वाळू, खडी, बंधनकारक सिमेंट, रेझिन, उष्णता साचा, दाबक. हे साहित्य आपल्याला सर्वत्र सहज उपलब्ध आहे. यासाठी लागणाऱ्या कार्यपद्धती: टप्पा 1 संकलन व स्वच्छता. यानंतर मिश्रण करायचे आहे. प्लास्टिक, वाळू, बंधनकारक. प्लास्टिक बारीक करून घेणे, साच्यात भरणे आणि दाबणे. यानंतर ते वाळवणे. या प्रक्रियेत प्लास्टिक संकलित करून स्वच्छ केले जाते, प्लास्टिक बारीक केले जाते आणि बारीक केले जाते, वाळू आणि बंधनकारक मिसळले जाते. नंतर साच्यात भरून ते दाबले जाते. बॉन्डिंग अँड फ्युजन. कण घट्ट होतात. ही वीट डिंकाप्रमाणे कार्य करते. विटा जलरोधक, हलक्या व मजबूत बनतात. प्लास्टिक वितळून किंवा बंधनकारकाने एकत्र घट्ट होतं, त्यामुळे एक मजबूत संमिश्र वीट तयार होते. यामध्ये होणारे फायदे: या विटा हलक्या, टिकाऊ, जलरोधक व पर्यावरणपूरक आहेत. या विटा पर्यावरण स्वच्छ ठेवतात, टिकाऊ बनतात व उष्णतारोधक व ध्वनिरोधक आहेत. यांमधून होणारे तोटे: निश्चितच काही आव्हाने आहेत, जसे की त्या विटा गरम करताना त्यातून निघणारा धूर, ज्वलनशीलता. पण तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण ह्या अडचणी दूर करू शकतो. याचे निरीक्षण करताना आपल्याला दिसून येते की आपल्या परिसरातील प्लास्टिकचा कचरा कमी होतो व ही वीट मजबूत बनते. कचरा नाही संसाधन आहे.